नमस्कार. त्या दिवशी तुम्ही पाहिलं की आपल्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच आपण तांबे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये आपण तिथल्या मुलांनी जी काही दिंडी काढली होती, म्हणजे आपल्या जी भारतीय संस्कृती आहे त्याचं दर्शन घडवण्यासाठी इथले जे शिक्षक वृंद आहेत त्यांनी दिंडीचं इथे नियोजन केलं होतं आणि त्या दिंडीमध्ये आपण त्यांच्या एक विद्यार्थ्याला छानशी ड्रेपरी घातली होती. आणि त्याच दरम्यान तुम्हाला माहितीच आहे की आपल्या नंदनवनातली जी मुलं आहेत तर ते छानशी अगरबत्ती बनवतात आणि ही अगरबत्ती त्या दिवशी मी सरांना दाखवली होती. पण या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नागरे सर यांनी सांगितलं की सर आत्ता थोडीशी गडबड आहे, पण तुम्ही एक दिवस आमच्याकडे अगरबत्ती घेऊन या. तर हे पहा, हे अगरबत्ती आपण इथे घेऊन आलेलो आहे आणि हे मातेले सर आहेत, त्यांनी आपल्याकडनं 4 अगरबत्ती घेतलेल्या आहेत आणि नागरे सरांनी देखील काही अगरबत्ती घेतलेली आहेत. अजून काही शिक्षक वृंद आहेत ते देखील अगरबत्ती घेणार आहेत. बहुधा मला असं वाटतं की एक सिंपती या अनुषंगाने ते आपली अगरबत्ती आज खरेदी करत असतील. परंतु आपला विचार असा आहे की जर आपण ही अगरबत्ती त्यांनी वापरली आणि जर त्यांना ती आवडली तर दर महिन्याला आपल्याला एक चांगली ऑर्डर येऊ शकते. आणि या भावनेने खरं तर आज मी इथे आलेलो आहे. तर इथे ही अगरबत्ती मी त्यांना देत आहे. त्या दिवशी पण आणले होते त्यांनी, पण आपण घेतलेलं होतं, चर्चा आपली झाली होती. अगरबत्ती आपण त्यांच्याकडनं घेऊ असं घ्या. हे आपण आहे ना साधारणतः वेगवेगळ्या याच्यामध्ये, म्हणजे गुलाब, चंदन, मोगरा असं आपण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत. टोटल आपल्याकडे 21 आहेत. हे किती फ्लेवरमध्ये आहे? हां, म्हणजे तेच सांगतोय की 21 फ्लेवर आहेत आपले. पण हे आपण 100 काळी 50 रुपयाला विकतो आणि हे पाऊचमध्ये देतो आपण, ते पण ते समारंभांमध्ये देतो. अगरबत्ती आम्ही 2-3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी बघितली होती, पण त्यावेळेस कार्यक्रमाची थोडीशी ठिकाणी धावपळ होती. त्यामुळं आमचा नंतर विषय झाला की आपण सरांनी अगरबत्ती आणलेली होती, आपण घेतली नाही. परंतु पुन्हा परत एखादी ड्रेस ज्यावेळेस घ्यायला येते त्यावेळेस निश्चित सरांकडनं अगरबत्ती आणलेली सर्वजण घेऊ. आणि अगरबत्ती हातात घेतल्यानंतर लगेच तिचं सेंट वगैरे खूप चांगला आहे आणि विद्यार्थ्यांनी अगरबत्ती कशी ठेवावी एकदम सुंदर रीतीने अगरबत्ती त्यांनी ठेवलेली आहे. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे अगरबत्तीची या ठिकाणी जी पॅकिंग आहे ती अतिशय उत्कृष्ट केलेली आहे. अगरबत्ती घेण्याचा उद्देश असा आहे की अगरबत्ती तर आपण आपल्या घरामध्ये दररोजच लावतो, देवाची पूजा अर्चा करतो, परंतु सर्वात मोठी पूजा ही अगरबत्ती घेण्याचा उद्देश असा आहे की दिव्यांग मुलांनी तयार केलेली अगरबत्ती आहे आणि कुठेतरी आपला या दिव्यांग मुलांसाठी आपला हातभार लागेल हाच प्रमुख उद्देश आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान वाटतं की समाजातले असे विविध घटक आपल्या या दिव्यांग बांधवांसाठी मदत करण्यासाठी हात पुढे करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपलं जे हे दिव्यांग संदर्भातले जे काम आहे ते काही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही आहे, ती समाजाची जबाबदारी आहे. आणि आपला जाणीव असलेला जो समाज आहे तो नक्कीच आपल्याला मदत करत असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.